इथे टोयोटाचं शोरूम पण आहे, टोयोटा लेक्सस बघू शकता तुम्ही, मोठं शोरूम आहे आणि सध्या बंद आहे कारण की आज शुक्रवार आहे. मध्ये एक तालिबानचा चेकपोस्ट होता, तिथे तालिबानने आम्हाला अडवलं. दोघं तिघ जण होते. फायनली सिम कार्ड भेटलेलं आहे आपल्याला. हे असं काही सिम कार्ड आहे रोशन नावानी, रोशन सिम कार्ड. मित्रांनो फायनली करन्सी एक्सचेंज केली आहे मी आणि मला कुठे उतरावं पण लागलेलं नाही. मी गाडीमध्येच बसलेलो होतो. आपल्याला काय ना, आपल्याला ती वाली पाहिजे, त्याच्याने आपण बरोबर पद्धतशीर निशाणे लावतोय ना, नाहीतर आपल्याला तशी पण बंदुकीची गरज नाही आहे. बऱ्याच गोष्टी आहे आपल्याकडे, विदाउट बंदुकीने पण आपले कामं होतात है ना. राम राम मंडळी, सुप्रभात. अफगाणिस्तान सिरीजच्या परत एका नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आता आहे हेरात अफगाणिस्तानमध्ये आणि माझ्यासोबत आहे यासिर भाऊ आणि अली भाऊ. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. कालची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल की हेरातमध्ये ना मागच्या 2 ते 3 दिवसापासून थोडासा इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम चालू आहे. तर इथे लाईट नाही आहे, सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या जनरेटरवरती चालू आहेत. तर पाण्याचा पण इथे भरपूर प्रॉब्लेम आहे. गरम पाणी आणलं होतं नाझिम भाईनी आणि मस्तपैकी तोंडावरती पाणी वगैरे मारलं, पद्धतशीर चकाचक झालो आणि आता थोडंसं निघालोय बाहेर. ॲक्च्युली मला सिम कार्ड परचेस करायचं आहे कारण की विदाऊट सिम कार्ड, विदाऊट इंटरनेट मी इथे प्रॉपर एक्सप्लोर करू शकत नाही आहे. तर माझ्यासोबत यासिर भाई आणि अली भाई दोघंही आलेले आहेत त्यांच्या गाडीमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे सिम कार्ड परचेस करायला. बघू इथे सिम कार्ड केवढ्याला मिळतं, कसं मिळतं, किती डेटा आपल्याला मिळतो, स्पीड काय राहणार आहे, सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. आणि मला असं वाटतं की एक $50-100 मी इथे एक्सचेंज पण करून घेतो कारण की मला इथे पुढे लागणारच आहे आता, जेव्हा मी इथून पुढे प्रवास करेल तेव्हा. तर बघूया, जो पण काही सीन होईल तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बाकी यार आताचा नजारा असा आहे हेरातचा. आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना इथे बिल्डिंग, ही बिल्डिंग इथे लग्न वगैरे होतात, मॅरेजेस अँड ऑल राईट, या वेडिंग पार्टी अँड एव्हरीथिंग. हे बघू शकता तुम्ही, हे पण एक मस्तपैकी मोठंसं कार्यालय इथे, मंगल कार्यालय म्हणू शकतो. जे आपल्याकडे मंगल कार्यालय असतात ना, तिथलं मंगल कार्यालय बघा यार तुम्ही कसं आहे. इथे टोयोटाचं शोरूम पण आहे, टोयोटा लेक्सस बघू शकता तुम्ही, मोठंसं शोरूम आहे आणि सध्या बंद आहे कारण की आज शुक्रवार आहे तर बंद आहे. तर असे टायरची दुकानं वगैरे आहेत सगळे, मस्त आहे. म्हणजे माहोल एकदम चिल आहे इकडचा हेरातचा. आजपर्यंतचा माझा असा अनुभव होता की इतर देशांमध्ये करन्सी एक्सचेंज करायला बँका असतात, करन्सी एक्सचेंज शॉप्स असतात. म्हटलं इथे पण अशीच काहीतरी सिस्टीम असेल. थोडंसं पुढे आल्यावरती मध्येच यासिर भाईने राईट साईडला एकदम गाडी दाबली. 2 व्यक्ती गाडीच्या खिडकीमध्ये आले, खिशातून पैशांच्या गड्ड्या काढल्या, विचारलं किती पैसे तुम्हाला एक्सचेंज करायचे आहेत. खटाखट पैसे मोजले आणि जागीच माझ्या हातामध्ये टेकवले. नो पासपोर्ट, नो डॉक्युमेंटेशन, नो रिसिप्ट, काहीच नाही. फक्त $1 द्या आणि अफगाणी घ्या, दॅट्स इट. तर मित्रांनो फायनली करन्सी एक्सचेंज केली आहे मी आणि मला कुठे उतरावं पण लागलेलं नाही आहे. मी गाडीमध्येच बसलेलो होतो. गाडीजवळ 2 जण आले, त्यांनी माझ्याकडून $100 घेतले आणि मला करन्सी एक्सचेंज करून दिली. विदाऊट पासपोर्ट इथे तुम्हाला काही आयडेंटिटी दाखवायची गरज नाही आहे. डायरेक्ट तुम्ही $100 द्या आणि तुम्ही करन्सी इथे एक्सचेंज करू शकतात. तर ही करन्सी मला मिळालेली आहे जवळपास 7100 अफगाणी मला इथे मिळालेले $100चे. आणि यार इंटरेस्टिंगली अफगाणिस्तानची जी करन्सी आहे ना, ती करन्सी इंडियाच्या करन्सीपेक्षा स्ट्रॉंग आहे. तर त्याच्यामुळे इथे आपल्याला $100चा रेट इथे मिळतोय 7100. तर ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि आता मी इथे चाललोय सिम कार्ड परचेस करायला. तर बघू आता सिम कार्डचा पण काय सीन होत आहे ना. आता आहे ना एक इन्सिडेंट तुम्हाला सांगतो की आम्ही इथे चक्कर मारत होतो, एक अशी गोल चक्कर मारून आलो. तर मध्ये एक तालिबानचा चेकपोस्ट होता, तिथे तालिबानने आम्हाला अडवलं. 2-3 जण होते, बंदूक वगैरे जसं तुम्ही बघतात ना टीव्ही मध्ये सेम. आणि डायरेक्ट ते असे आडवे आले गाडीच्या. गाडी साईडला घेतली आणि विचारलं वेअर आर यू फ्रॉम, कुठून आहे. म्हणजे त्यांना इंग्लिश तर येत नाही पण ते त्यांच्या भाषेमध्ये विचारत होते. त्यांना पासपोर्ट दाखवला, पासपोर्ट बघितला, त्यांनी बघितलं की हिंदी, हिंदुस्तान. आणि असे खुश झाले भाई की काय सांगू तुम्हाला, जबरदस्त. मी त्यांना सांगितलं की मी इराणवरून आलेलो आहे, आता इकडे आता फिरणार आहे, मी इकडे थोडासा एक्सप्लोर करणार आहे अफगाणिस्तानला. तर ते म्हटलं की नाही कोई मुश्किल नाही, फक्त आता एकच गोष्ट आहे की मला इथे टुरिझम ऑफिसला जायचं आहे तालिबानच्या, की इथे तालिबानचं टुरिझम ऑफिस आहे हेरातमध्ये.
तर तिथे जाऊन मला एक परमिट घ्यायचं आहे. ते परमिट घेतल्यावरती ना मी इझिली अफगाणिस्तानमध्ये कुठे पण एक्सप्लोर करू शकतो. तर आता आज तर सगळीकडे सुट्टी आहे, कारण की आज हॉलिडे येते आणि सगळे जेवढे पण सरकारी कार्यालय आहे ना इकडचे हे सगळे बंद आहेत. तर आजच्या दिवस मला इथे परत थांबावं लागणार आहे हेरातला, आणि उद्या माझं ते काम होईल परमिटचं, आणि परवा आय थिंक किंवा उद्या संध्याकाळी मी इथून निघेल कंदाहारसाठी. तर अजून काहीच फिक्स नाही आहे. जे पण काय असेल तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अफगाणिस्तानचे व्हिडिओ बिलकुल पण मिस करू नका, कारण जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा मी इथे तुम्हाला प्रयत्न करणार आहे. आणि आपल्या या हक्काच्या मराठी चॅनलला यार सबस्क्राईब करा. मला माहीत नाही किती मराठी ब्लॉगर अफगाणिस्तानमध्ये आलेले आहेत आणि तुम्हाला या सगळ्या इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेल्या आहेत. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, आणि यार माझ्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा. तरी चांगल्या चांगल्या पोस्ट मी टाकत असतो. आता बस वेट करतोय दुकान उघडण्याचा. जसं दुकान उघडेल तसं सिम कार्ड घेऊ आणि बघू पुढे अजून काय काय होतं ते, है ना. फायनली सिम कार्ड भेटलेलं आहे आपल्याला. हे असं काही सिम कार्ड आहे, रोशन नावानी, रोशन सिम कार्ड. 4G आहे, 12 GB याच्यामध्ये डेटा मिळालेला आहे आपल्याला, आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळालेली आहे विदिन अफगाणिस्तान. म्हणजे अफगाणिस्तानच्या नंबरवरती आपण अनलिमिटेड कॉल करू शकतो इथे, आणि 12 GB डेटा आहे. हे सिम कार्ड मला पडलं आहे 900 रुपयाला. इंडियन रुपीजमध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेट कराल ना तर साधारण 1000 रुपयाचं सिम कार्ड आहे. 1000 किंवा 1040 तुम्ही पकडून चला. महाग आहे थोडं सिम कार्ड इथे, पण ॲक्च्युली काय आहे ना की तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात की मी अफगाणिस्तान सारख्या देशामध्ये येते, आणि इथली सिच्युएशन तुम्हाला माहिती सध्याची कशी आहे की मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये इथे भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत. तर अशा कंडिशनमध्ये इथे सिम कार्ड महाग असणं साहजिक आहे. तर 1000 रुपयाचं सिम कार्ड आहे, पण माझ्यासाठी ते इनफ आहे सध्या. 12 GB डेटा आहे. बघू, आणि डेटा संपल्यावरती परत मला रिचार्ज पण करता येईल, पण इथे डेटा थोडा जपून वापरावा लागेल, कारण की सिम कार्ड इथे महाग आहे. 1 तासानंतर आता हे चालू होणार आहे. बघू 1 तासानंतर ॲक्टिवेट करू, मग माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. करन्सी एक्सचेंज आणि सिम कार्ड ही मेन 2 कामं तर झाली होती. त्यानंतर यासिर आणि अली मला त्यांच्या एका शॉपमध्ये घेऊन गेले. एक मोठासा इलेक्ट्रॉनिक्सचा मॉल होता 3 ते 4 मजल्यांचा, आणि त्या मॉलमध्ये त्यांचं शॉप होतं मोठंसं. आपल्याकडे क्रोमा विमाचे कसे मोठे मोठे शोरूम्स असतात भाई, एकदम त्याच टाईपमध्ये होतं. सगळ्या प्रकारचे होम अप्लायन्सेस मला तिथे बघायला भेटले. TV पासून फ्रीजपर्यंत आणि वॉशिंग मशीनपासून हीटरपर्यंत जेवढे मोठे मोठे अप्लायन्सेस आपण यूज करतो भारतामध्ये, बस सेम सगळे होम अप्लायन्सेस मला तिथे बघायला मिळाले. आता तुम्हीच मला सांगा की आतून एवढं मोठं शॉप बघितल्यावरती कोण म्हणेल की यार हे दुकान अफगाणिस्तानमध्ये आहे म्हणून. पण हे सत्य होतं, आणि पुढे अजून बरेचसे असे सरप्राइजेस मला मिळणार होते. तर यार मी इथे एका कॉम्प्लेक्समध्ये आलेलो आहे मोठ्या, तुम्ही बघू शकतात. पूर्ण इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे हे. 4 मजली पूर्ण इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे इथे. तुम्ही वरती पूर्ण बघू शकतात. सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला इलेक्ट्रॉनिकच्या मिळतील इथे, आणि जबरदस्त आहे. मला यासिर भाई आणि अली भाई इथे घेऊन आले, आणि यार मी इथे हेरातमध्ये अफगाणिस्तानमध्ये, आणि मी एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलेलं की एवढं मोठं इथे कॉम्प्लेक्स असेल इलेक्ट्रॉनिकचं सगळं. सलाम. तर चला निघूया पुढे आणि बघूया अजून आपल्याला हेरातमध्ये काय काय बघायला मिळतं ते. बाकी हे असं मार्केट पूर्ण. तर मित्रांनो इथे ना लूज पेट्रोल पण मिळतं. पेट्रोल पंप पण आहे तिथे आणि लूज पेट्रोल पण मिळतं. मी तुम्हाला दाखवतो. हे अशा बॉटल्स आहेत. हे बघा, मी थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, या अशा बॉटल्समध्ये तुम्हाला पेट्रोल मिळेल. 60 रुपये लिटर इथे पेट्रोल आहे. जे इंडियाचे बनतात जवळपास 70 ते 72 रुपये तुम्ही पकडून चला. तर असं लूज पेट्रोल पण इथे तुम्हाला बाटलीमध्ये मिळेल. पण पेट्रोल इथे इंडियापेक्षा स्वस्त आहे, है ना. सही आहे. गुड, लेट्स गो. हे सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे यार हेरातचं, बघू शकता. मित्रांनो इथे एका ठिकाणी आलेलो, इथे पार्क आहे मोठासा. हे बघू शकता तुम्ही, मोठासा पार्क आहे इथे, आणि आय थिंक हा हेराचा सगळ्यात मोठा पार्क आहे. सगळे भाई लोक थांबलेले आहेत इथे. अलीनी आणि यासिरनी हे बोलवलंय. हे आहे शोर नुखुर, आणि काबुली चणे आहे, आणि सूप आहे. पूर्ण व्हेज आणि गरमागरम आहे. बघूया आता हे कसं आहे, बघू टेस्ट करून कसं आहे. यार डिलिशियस आहे, गरम आहे, आणि एक नंबर आहे, सुंदर आहे. टेस्ट खूप भारी आहे, खूप जबरदस्त. सलाम सलाम. हिंदुस्तान, मुंबई. तर यार मस्त आहे. संपवतो फटाफट आणि भेटतो तुम्हाला.
आता यासिर भाईंना विचारू आपण की कसं वाटलं तुम्हाला. तर यासिर भाई कसं वाटलं तुम्हाला? आपसे मिलको बहुत अच्छा लगा. आपसे मिलके बहुत अच्छा लगा म्हणतायत. तर हिंदी पण बऱ्यापैकी शिकले आता 2 दिवसात माझ्यासोबत राहून. तर जबरदस्त. थँक्यू सो मच. तशक्कुर. Thank you brother. So brother, where are we going now? No, going in the Pashtu pool. It's Okay. very famous in Herat city and good place. ओके, आता आम्ही चाललोय पश्तू पूल वरती. मारेल दरवाजा. पश्तू ब्रिज पण त्याला म्हणतात. हेरात मधला हा फेमस पूल आहे. तर बघू आता तिकडे जाऊन पूल कसा दिसतोय, ब्रिज कसा आहे. अली आणि यासिर हे मला फिरवत आहे पूर्ण हेरात मध्ये. आणि जवळपास मी बऱ्याचशा गोष्टी इथे एक्सप्लोर केल्या आता हेरात मध्ये. तर बघू आता पश्तू पूल पण कसा आहे. आणि बाकी आता असा काही सीन आहे माझ्या समोर. मित्रांनो, इथे पश्तू पूल कडे आलेलो आहे आपण. हा जो पूल तुम्हाला दिसतोय ना, याला म्हणतात पश्तू पूल किंवा पश्तू ब्रिज पण तुम्ही याला म्हणू शकतात. आणि इकडे बघा तुम्ही घोडे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतील. पश्तू पूल हा अफगाणिस्तानात हेरात प्रांतातील ऐतिहासिक पूल आहे. हा पूल हरी नदीवरती बांधलेला आहे आणि हेरात शहराच्या दक्षिणेस सुमारे 6 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. 12व्या शतकातील सुमारे 1110 ते 1112 दरम्यान सेल्जुक सुलतान अहमद संजार यांच्या काळामध्ये हा पूल बांधण्यात आला. 22 कमानी असलेला हा पूल 230 मीटर लांब, 8 मीटर रुंद आणि 10 मीटर उंच आहे. सोव्हिएत अफगाण युद्धाच्या दरम्यान या पुलाचा काही भाग नष्ट झाला होता, परंतु 1995 मध्ये याला परत रिबिल्ड करण्यात आले. पश्तो पूलला पुले मालान देखील म्हणतात आणि हा पूल हेरातच्या ऐतिहासिक वारशाचे एक प्रतीक देखील आहे. तर मित्रांनो, निशाणा लावायचा प्रयत्न केला पद्धतशीर, पण काय आहे ना, या छर्राच्या बंदुकीमध्ये आपला निशाणा लागत नाही. आपल्याला काय आहे ना, आपल्याला ती वाली पाहिजे, मग त्याच्याने आपण बरोबर पद्धतशीर निशाणे लावतोय ना. नाहीतर आपल्याला तशी पण बंदुकीची गरज नाही आहे. बऱ्याच गोष्टी आहे आपल्याकडे, विदाउट बंदुकीने पण आपले कामं होतात है ना. पण यार नजारा जबरदस्त आहे इकडे, एक नंबर. म्हणजे इथल्या लोकांसाठी ना एंटरटेनमेंटचे असेच काही साधनं आहेत. कारण की इकडे मूवीज बॅन आहेत, इथे म्युझिक बॅन आहे, इथे सगळ्या गोष्टी बॅन आहेत. पण त्यातल्या त्यात हेरात मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी थोडं बहुत फ्रीडम मिळेल. अफगाणिस्तानचे डोंगर आजपर्यंत फक्त टीव्ही वरतीच बघितले होते यार. आणि आज प्रत्यक्षात अफगाणी लोकांसोबत सेदान गाडीमध्ये मी या ठिकाणी ऑफ रोडिंग करत होतो. इकडे डोंगरावरती आलेलो आहे आणि एरियाचं नाव आहे बमे हेरात. तुम्ही बघू शकतात वरती किती गाड्या आहेत आणि डोंगर आहेत आणि तिकडे वरती लोक सुद्धा आहेत. माहित नाही तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतंय की नाही, पण तिकडे वरती आहे ना टॉपला लोक सुद्धा आहेत. तिथे वरती गाड्या पण जातात. आता ही आमची सेदान गाडी आहे, तरी सुद्धा बऱ्यापैकी वरती आणली भाऊनी गाडी. आणि हेवी ड्रायव्हर आहे यार, जबरदस्त. यासिर भाई एकदम हेवी ड्रायव्हर आहे आणि गाडी पूर्ण त्यांनी वरती पर्यंत आणलेली, तुम्ही बघू शकता. गाडीत बसून का होईना, पण तो अफगाणिस्तानचा रॉनेस मला जाणवत होता. इथल्या स्थानिक लोकांसाठी मनोरंजनाचं एकच ठिकाण म्हणजे बमे हेरात. थकून भागून दिवसभर एक्सप्लोर करून घरी आलो. घरी म्हणजे नाजिम भाईच्या घरी. बाई मी तर स्वतःच घर समजायला लागलो घरी. तर नाजिम भाईने यार फुल जेवणाची सोय करून ठेवली होती. म्हणजे काय काय नव्हतं जेवायला, चला दाखवतो तुम्हाला. मी आता आहे नाजिम सरांच्या घरामध्ये, अफगाणिस्तान हेरात इथे. आणि तुम्ही बघू शकता मेजवानी बसलेली इथे. त्यांनी काय काय ऑर्डर केलं, म्हणजे काय काय बनवलंय त्यांनी घरी बनवलेलं आहे ॲक्च्युली. तुम्ही बघू शकता इथे चिकन आहे, मटन आहे, बकरीचं मटन आहे. त्याच्यानंतर इथे सलाड आहे, इथे आपली तंदूर रोटी आहे, इथे आहे आपला राईस, दही, लिंबू मिरची, इथे कोल्ड्रिंक आहे आणि सगळी पूर्ण फॅमिली माझ्यासोबत बसलेली इथे. तर थँक्यू सो मच नाझीम सरांना आणि पूर्ण फॅमिलीला त्यांच्या, की त्यांनी मला होस्ट केलं इथे. तर आता जेवण करतो आणि जबरदस्त, म्हणजे आय कॅन एक्सप्लेन माय फिलिंग्स राईट नाव. ॲक्च्युली आय डोंट हॅव एनी वर्ड्स. चांगलं वाटतं आता, मजा आली इकडे खूप. जेवण करतो आणि भेटतो तुम्हाला.